स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी ना घरच्या घरी शिलाई मशीनचा वापर न करता साडीला पिको फॉल कसा करायचा ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथे मी साडी घेतली आहे, त्या साडीच्या काठाच्या कलर प्रमाणेच मी ते फॉल घेतला आहे आणि फॉल स्वच्छ धुवून इस्त्री वगैरे करून घेतले आहे। तसेच आपल्याला सुई आणि फॉलचा जसा कलर आहे त्याच कलरचा रील वगैरे आपल्याला लागणार आहे, तसेच कैची लागणार आहे। आणि इथे मी पाट घेतला आहे। तर पाट घेतला का तर पाटावरनं आपण व्यवस्थित हात शिलाई वगैरे आपण करून घेऊ। तर पहिल्यांदा मी इथे सुईमध्ये धागा वगैरे ओवून घेते आणि म्हणजे भरपूर असा लांब असा धागा ओवून घ्यायचा आणि मग ती आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे मी मस्त धागा वगैरे ओवून घेतला आहे आणि छोटीशी गाठ मारली आहे जेणेकरून धागा बाहेर निघणार नाही। तर एवढा मी असा धागा घेतला आहे ओवून। तर बघा आता मी साडी घेतली आहे, साडी उंगरून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला ना खालच्या साईडने फॉल लावून घ्यायचा आहे। तर इथे मी सर्व साडी बघून घेत आहे कशी आहे कशी नाही आणि सोयीची आहे का उलटी आहे ते आधी आपल्याला पाहून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व साडी चेक करून घेतली। त्याच्यानंतर मग मी ना दोन वीद असे म्हणजे हाताची विदेप्रमाणे दोन वीद आपल्याला पुढे सोडून द्यायचा आणि मग नंतर त्याच्यानंतर पुढे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे हात शिलाई करून घ्यायचे। तर काही ना मशीनवर पण बीडिंग करतात। तर काठाच्या साड्या जर असतील तर बीडिंग केल्यानंतर ना त्या थोड्याशा वरती चढतात। तर मी ज्याप्रमाणे हात शिलाई करणार आहे ना त्याचप्रमाणे जर आपण साडीची पिको फॉल केला ना तर अजिबात साडीवरती वगैरे चढत नाही आणि एकदम छान असा फॉल पिको फॉल होऊन जातो। तर इथे मी म्हणजे दोन वीद असं बाहेर आतमध्ये सोडून दिला बाहेर आणि त्याच्यानंतर मग तो साईड पाटाखाली दाबून घेतला आणि इकडची थोडीशी साईड पाटाखाली दाबून घेतली। त्याच्यानंतर मग मी इथे आता फॉल घेतला आहे। तर थोडासा फॉलचा भाग आपल्याला डुंबून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून जे शिलाई केलेला म्हणजे बिना शिलाईचा जो भाग असतो ना तो वरती येणार नाही। तर इथे मग आता मी मस्त काठाच्या बाजूनी त्याला जोडून घेत आहे आणि मग मी आता इथे हात शिलाई करायला सुरुवात करत आहे। तर पहिल्यांदा खालून हात शिलाई करणार आहे आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वरनं हात शिलाई करून घेणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा, मी कशा पद्धतीने पिको फॉल करते नाही ते, जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल। तर इथे पाहू शकता माझी एक पूर्ण खालची साईड पूर्ण हात शिलाई करून झाली आहे। त्याच्यानंतर मी पुन्हा इकडच्या साईडने थोडासा फॉलचा भाग डुंबडून घेतला आणि त्याच्यावर आता मी हात शिलाई करून घेते। त्याच्यानंतर जी आपल्याला ही वरची साईड दिसते ना त्या साईडने आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। तर ते पण मी तुम्हाला पुढे शेअर करीलच, तर तुम्ही आता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा।
तर पाहू शकता पूर्ण माझा साडीचा पिको फॉल करून झाला आहे, हातशिलाई वगैरे करून झाली आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण फॉलला म्हणजे साडीला लावून फॉल त्याची पिको फॉल अशा प्रकारे केली आहे। तर बघा तुम्हाला दिसत असेल तर कलरफुल असल्यामुळे ते काही स्पष्ट तुम्हाला दिसणार नाही, तरी पण मी जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर पूर्ण साडीवर मी ज्याप्रमाणे हातशिलाई केली आहे तेवढा मी पूर्ण तुम्हाला इथे शेअर करत आहे। तर अशा प्रकारे मी इथे शिलाई केली आहे। तर बघा पूर्ण साडीवर मी अशा प्रकारे पिको फॉल करून घेतला आहे। तर कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। तर आता माझा फॉल वगैरे लावून घेतला आहे। तर पुन्हा मी तुम्हाला आता इथनं वरून दाखवते, म्हणजे अशी उलटी बाजू घेऊन। तर बघा अशा प्रकारे पूर्ण मी साडीला फॉल करून घेतला आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण साडीला मस्त असा पिको फॉल करून घेतला घरच्या घरी। आणि इकडच्या पदरच्या साईडला तुम्हाला दाखवते मस्त असे गोंडे वगैरे आहेत ना, एक साईडला माझी बीडिंग करून घ्यायची आहे। तर मी बीडिंग ना मशीनवरच करून घेणार आहे। तर अशीच मी घरच्या घरी पिको फॉल साडीला करत असते, कधी बीडिंग पण करत असते। तर कशी वाटली माझी पिको फॉल करण्याची पद्धत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन